झाल्यानंतर काय झालं, आजचा दिवस जो होता हा काय झालं, न्यायालयाच्या काही आदेशानुसार काही नगरपालिका नगरपंचायत या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर 21 तारीखचा हा रिझल्ट सांगितलेला आहे. तर कालच्या नंतर काय झालं की बऱ्याच ठिकाणी असा एक भ्रम फैलून राहिला की कोणती सीट निवडून येईल. सगळ्यात महत्वाचं आहे की नगराध्यक्ष इथं अचलपूर परतवाड्यातला म्हणजे धुळ्या शहरातला नगराध्यक्ष कोण होईल. आता हे बातमी आपल्याला आधी करायची होती, पण आता मनामध्ये आता जवळपास 8 ते 10 दिवसाची गॅप असल्यामुळे आता आपण थेट जनतेमध्ये जाणार आहे आणि नगराध्यक्ष कोण, तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण आणि तुम्ही वोट कोणाला केलं हे तुम्हाला जनतेला आपण विचारणार आहे की नगराध्यक्ष कोण होणार. तर आपण सध्या एका परतवाड्यातल्या मोठ्या चौकात आहोत. दादा, माझा प्रश्न असा आहे की काल निवडणुका झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मध्ये भ्रम आहे की अचलपूरचा नगराध्यक्ष कोण, आपल्या मते कोण होईल नगराध्यक्ष? जो जनतेच्या मनात असेल तो होईल. नाही, जवळपास जनतेने आपला कौल सील बंद झालेला आहे. आता तो होईल, तो 21 तारखेला माहिती पडेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणत्या पक्षाचं नाव घ्यायचं नाहीये. बरं, दादांनी सांगितलं कोणत्या पक्षाचं नाव घ्यायचं नाहीये. दादा, आपल्या अचलपूर परतवाड्याचा नगराध्यक्ष कोण होईल? ये तो अभी कंफ्यूजन है सब। कन्फ्युजन आहे. म्हणजे एक कोणत्या पक्ष आपण सांगू नाही शकत या पक्षाचं? अभी इसके बारे में कुछ बोल नहीं सकते। अच्छा अच्छा. तुमच्या मते दादा कोण होईल आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष? दादा हिंदी में बोलो बस तुम। शाकीर दादा. शाकीर दादा. दादानं शाकीर दादा म्हटलं. जवळपास आपण दुराणी चौकात हे दादा आपल्यासोबत जुळलेले आहेत. दादा, अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? जो पण हो, आपलं म्हणणं आहे आपल्या शहरासाठी चांगलं काम करा. नाही, सरळ सांगून राहिलो. काल इलेक्शन हे झालेलं आहे, पूर्ण मत देऊन मोकळं झालेलं आहे. आज मतमोजणी होती, पण आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की नगराध्यक्ष कोण होईल. म्हणजे जनतेच्या मनात आहे कोणता तरी पक्ष एखादा होईल असा की हा नगराध्यक्ष होईल. विषय तोच आहे. पक्षाचं जर म्हटलं झालं तर सगळेच पक्ष आपल्यासाठी सारखे आहे. त्यापेक्षा जो पण नगराध्यक्ष तुम्ही किंवा लोकांनी निवडून दिलाय त्यांना आपल्या कार्यासोबत आणि आपल्या शहरासोबत एकनिष्ठ वागून आपल्या शहरासाठी डायरेक्ट पक्षाचं नाव घ्यायचं नाही. मी ते घेऊ शकत नाही, कारण आमचं चहाचं हे आहे. सगळे आपल्या परतवाड्यामध्ये आपण जवळपास प्रतिक्रिया घेतल्या, पण परतवाड्यातल्या काही प्रतिक्रिया अशा होत्या की गुप्त ठेवल्यासारख्या अशा त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. आता आलो आपण अचलपूरच्या एका चौकामध्ये. चौक थोडा भरलेला दिसून राहिला. कोणीतरी येईल कसा तरी, ऑटोनं येऊ, गाडीनं येऊ, पैदल येऊ, सगळ्यांना आपण विचारू. कारण खूप दिवस झाले आता होणार आहेत. 21 तारखेला रिझल्ट लागणार आहेत. सोबतच हे दादा सुद्धा बसलेले आहेत इथं. दादा, आपल्या जवळपास 21 तारखेचा रिझल्ट लागणार आहे. आता लोकांच्या मनात भ्रम आहे की अचलपूरचा म्हणजे जुड्या शहराचा नगराध्यक्ष कोण होईल. तुमच्या मते कोण होईल? भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार आहे सौ रुपाली अभयदादा मतनी। दादांचं म्हणणं आहे रुपालीताई ह्या नगराध्यक्ष होतील. आता कोण येते हे दादा आले आहेत. दादा, आपल्या धुळ्या शहराचा नगराध्यक्ष कोण निवडून येईल? क्या नगराध्यक्ष कोण निवडून येईल? कल्लू महाराज। कल्लू महाराज उभेच नव्हते ना. नगराध्यक्ष म्हटलं मी, नगरसेवक नाही. नगराध्यक्ष माहित नाही मला. आपल्यासोबत हे दादा जुळले. दादा, अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? रुपाली अभय मातने त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आता शुभेच्छा देत आहे. कारण की विषय असा आहे की तो माहोल आहे आमच्या अभयदादाचा, तो म्हणजे ग्राउंड लेवल पासून जुळलेला माणूस आहे, आमचा मोठा बंधू. आणि रुपालीताई वहिने यांना पुनश्च शुभेच्छा. 21 तारखे यायचीच आहे. दादांनी ज्या प्रकारे म्हटलं ते म्हणजे सरळ शब्दात तिथं भारतीय जनता पार्टीची एक दादा जुळला. दादा, खरोखर अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? बीजेपीचाच होईल। बीजेपीचाच होईल. म्हणजे जवळपास आता बाकीचे पक्ष होते ना, बीजेपी म्हणजे टोटल बीजेपी चालवली. ते तर काही सांगू शकत नाही आपण, पण बीजेपी होईल. हे दादा आपल्यासोबत जुळले आहे. दादा, आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? बीजेपी अभय मातने। भारतीय जनता पार्टीचा इथं मोठा बोलबाला दिसते. काका आहेत आपल्यासोबत. काका, सर्वे चालू आहे की आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल?
अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? भावी नगराध्यक्ष अभय मातने. अभय मातने. काकांनी सुद्धा अभय मातने यांच्यावर शिक्का लावलेला आहे. एक दुकान आहे इकडे, काही लोकही आहेत आणखी. काही आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? बीजेपीचा. काकून पण सांगितलं ताईंनी की बीजेपीचा होईल. एक अचलपुरातल्या चावल मंडीच्या एरियात आलो. काका 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 रुकिए. अपने यहाँ का नगराध्यक्ष कौन होगा? यहाँ का नगर तो कोई अभी पता नहीं लगा। कांग्रेस का है, बीजेपी का है, शिवसेना का है? अरे अभी तो कुछ मालूम ही नहीं यार। नहीं, जैसा आपने किसको वोट करे? ऐसे शाम को ऐसे शाम भैया कुछ आप. चलो ठीक आहे. ये काकांनी थोडा वेळ घेतला. एक इथं फ्रूटचं दुकान आहे. वोट यांना बोलता येत नाही पण तरी हे सांगतील. यांचं थोडक्यात समजलं असेल तुम्हाला की वो हमारा नगराध्यक्ष कोण होईल? नगर अध्यक्ष में तो अभी बोलती नहीं आता भैया. कौन फिर भी आपने वोट किए होंगे किसी को? हमने पतंग को करे भैया. पतंग किए भैया ने. दादा, नगराध्यक्ष कोण होईल आपल्या यांनाही बोलता येत नाही जवळपास. अच्छा, अचलपुर का नगराध्यक्ष कौन होगा? जिसमें वोटिंग होई बात इसका पता चलेगा. जसं 21 तारखेला रिझल्ट आहे, पण आज आपण सर्वे करत आहे, तर कोण होईल अंदाजे? अंदाजन कमल भी आ सकता, पतंग भी आ सकती, पंजा भी आ सकता. बराबर काकांचं बरोबर आहे. हा चावल मंडीतला आहे. तुम्ही पाहू शकता इथं जवळपास ज्या ज्या लोकांशी आपण भेटलो, थोडक्यात त्यांच्याही मनातली जे मयमय आहे त्यांनी काढली. आणखी 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 या इथे पानटपरी आहे. पानटपरीवर आलेलो आपण. काका, अचलपूरचा नगराध्यक्ष, भावी होणारा नगराध्यक्ष कोण होऊ शकते? हे पहा, जसं हे अचलपूरच्या नगराध्यक्षाचं इलेक्शन झालेलं आहे, त्या इलेक्शन प्रमाणे मला असं वाटते की भाजपाची सीट निघू शकते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर. काकांनी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं. सोबतच दादा, भावी नगराध्यक्ष कोण असू शकते? जय जयराम. कोणी होऊ शकते. सारे माणसं आमचे, कोणी आला चालतं. अचलपुरातला आता आपण जवळपास 2 चौक बदलवले आहेत. आता या 3ऱ्या चौकामध्ये आलो. या 3ऱ्या चौकातून काय जनमत भेटते ते बघू आपण. कोण थांबते आपल्यासाठी, कोण थांबते? दादा, अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल येणाऱ्या 20 तारखेसाठी? 21 तारखेला रिझल्ट आहे. आपण कसं काय सांगू शकतो तुम्हीच सांगा मला. नाही, ते विचारू. हो, मला तर असं वाटतंय की आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष अभय मातने, त्यांची वाईफ रुपालीताई मातने, मला याची उम्मीद आहे की होऊ शकते अध्यक्ष. दादांनी उमेद सांगितली, पण जवळपास जनमत जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला भेटलेला आहे. अचलपुरातला कलस असा आहे की सांगता येत नाही कोण हिरो आणि कोण झिरो. आपल्या अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल 21 तारखेला? कुठच्या आहे तू? आम्ही तिकडला औरंगाबाद. तरी माहित तर असेल ना? नाही. अच्छा, दादांना माहित नाही. एक दादा चालत येऊन राहिले. दादा, अचलपूरचा नगराध्यक्ष येणाऱ्या 21 तारखेला जो रिझल्ट लागणार आहे, कोण होईल आपल्यामध्ये? हम यहाँ के नहीं, नागपूर से. जवळपास अचलपुरात बाहेरची संख्या वाढलेली आहे. गाड्या खूप फास्ट चालल्या ना, त्याच्यानं जास्त लोक इथं थांबून नाही राहिले. दादा, 21 तारखेला जो रिझल्ट येणार आहे नगराध्यक्षाचा, तर कोण होईल आपल्यामध्ये? असं वाटतंय काय की बीजेपी येईल, काँग्रेस येईल, पतंग येईल, शिवसेना येईल? थोडा बेहतर आहे. काँग्रेस येईल. दादांचं मत आहे काँग्रेस येईल.
एक दादा जुळले आपल्यासोबत. दादा, येणाऱ्या 21 तारखेला अचलपूरचा नगराध्यक्ष कोण होईल जो निवडून येईल असा? अभय भैया मातने 100%. 100%। म्हणजे असं का वाटते बा तुम्हाला? वो बहुत सालों से बीजेपी के लिए काम कर रहे हैं, बहुत सालों से यानी अपने आंग पे केसेस लिए उन्होंने, सबकी सबकी मदद करते, वो हिसाब से ही मैं बोल रहा हूँ। पाहिला आपण बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही लोक तर आपल्या कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही, पण त्यांनी एकच नाव घेतलंय. पण येणाऱ्या 21 तारखेला क्लिअरच होणार आहे सगळं. दादा, येणाऱ्या 21 तारखेला जो रिझल्ट आहे आता, त्या 21 तारखेला नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं आपल्याला? मातने मॅडम। मातने 100% मातने. जवळपास आपण 3 चौक बदलवले. 3 चौकामध्ये काही लोक कॅमेऱ्याच्या समोर आले नाही, पण त्यांचं जे मत होतं हे वन साइड, जे आता दादांनी म्हटलं त्याच टाईपचं वन साइड मत होतं. सगळ्याच पक्षांनी आपापली ताकद दाखवलेली आहे, पण कुठंतरी एक दोन वोट त्यांनी, म्हणजे सांगू नाही शकत आपण, बातमीमध्ये ते करू नाही शकत. तर इथं जनमत जे आहे पूर्ण भारतीय जनता पार्टीला गेलेलं दिसते. आणि एका दुसऱ्या साईडचं जे जनमत आहे हे पतंग म्हणजे MIM आणि काँग्रेस या ठिकाणी गेलेलं दिसते. येणाऱ्या 21 तारखेला जवळपास विजय कोणाचा होईल हे तर तुमच्या लक्षात आलंच, परंतु 21 तारखेच्या दिवशी कोणता चमत्कार होईल तेही आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.